12:30 वाजलेत. आपला पहिला राऊंडही अजून सुरू. हा, कॅरी करा. मॅच स्टार्ट नाही तर पेनल्टी. बी 10 सेकंदात बॉल पडला पाहिजे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय आशिष आणि स्ट्राईकला कोण फलंदाज? प्रज्वल आणि नॉन स्ट्राईकला नंदन. सामना 4 षटकांचा. आशिष राईट आर्म विकेट. पंचांच्या डावीकडनं पहिला चेंडू भिरकावून दिला जातोय. वन बाउंसने बहुधा चेंडू जातोय खनखन दणदणीत चौकार. पुढचा चेंडू राईट आर्म विकेट. दुसऱ्या चेंडूला ग्लेन मॅक्सवेलच्या स्टाईल मध्ये चेंडू उडवला. व्हॉट अ कॅच. दॅट्स अ ॲक्रोबॅटिक ड्रायव्हिंग कॅच. ॲक्रोबॅटिक ड्रायव्हिंग कॅच. बंटी पाटील यांना राजेश भोईर यांच्याकडनं 200 रुपयाचं रोख बक्षीस येऊ द्या लगेच. बंटी पाटील मडवाला यांना राजेश पाटील यांच्याकडनं या चित्त थरारक अगदी जॉन्टी रोडची आठवण करून जगदीश पाटील. जगदीश पाटील फर्स्ट एड बॉक्स. जीत पाटील पुन्हा एकदा 500 रुपयांचं बंडलच घेऊन आले दोन्ही खिशात. जीत पाटील ज्यांना मित्र परिवारामध्ये टॅबी या टोपण नावानं ओळखलं जातंय. काल खूप दौलत जादा केलेली आहे त्यांनी. निशिकांत कांदा यांना सुद्धा विनंती की क्रीडा मंचकार. वा वंडरफुल शॉट. दॅट्स अ टच ऑफ क्लास. दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळत आहे. षटकातला चौथा चेंडू घेऊन जातोय आशिष आणि भिडतोय तो मला वाटतं शैलेश. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला जातो. यावेळेला मात्र चेंडू अडवला जातो. पंचांकडनं काय निर्णय तो बघूया. जोरदार अपील धावबाद केले जाते. माधू पंत कुठल्याही प्रकारे चेहरा निर्विकार आहे. याचाच अर्थ हा अपील फेटाळून लावलाय. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली बिनबाद 9. थोड्याच वेळामध्ये इथे नृत्यांगना येणार आहेत. त्यांची विजेची चपळाई, त्यांचे लटके झटके, कमरिया हे पाहून बेधुंद होणार प्रेक्षक. सूरज पाटील विशेष लक्ष ठेवा असं आयोजकांचं म्हणणं आहे. आतापर्यंत या डावामधले या षटकातले 4 चेंडू टाकून झाले. धावसंख्या झालेली 9. पहिल्या चेंडू चौकार. दुसऱ्या धावेवर चित्त थरारक प्रेक्षणीय स्पेक्टॅक्युलर कॅच. तिसऱ्या चेंडू चौकार. चौथ्या चेंडूवर डेलिगेट लुकिंग सिंगल. 5वा चेंडू मार्गस्थ करतो आणि नवीन फलंदाज आलेला आहे. नंदन का? नंदन आपल्या वाडा तालुक्यामधील आणखा एक वाडा पूर्वकडील कोंडला विभागातला एक जबरदस्त प्रतिभाशाली तंत्रशुद्ध फलंदाज. पुन्हा एकदा आशिष राईट आर्म राऊंड द विकेट.
यावेळेला मात्र पंचांकडे कुठल्याही प्रकारचा इशारा येत नाहीये, निर्धाव चेंडू पडतोय. खेळाडूंचं काम खेळायचं आहे, तो चेंडू कुठं पडलाय काय ते दाखवायचं नाही. अखिलाडू वृत्ती दाखवू नका, दॅट नॉट अ प्रॉपर क्रिकेट. पुढचा चेंडू यावेळेला मात्र वा वाव, वन बाउंसने चेंडू जातो की काय सीमारेषे पलीकडे. दॅट्स अ टच ऑफ क्लास. बेधुंद, बेफाम आणि झिंग आणणारं संगीत. त्या प्रेक्षकांच्या तोंडामध्ये एकाच शब्दाला वाव. षटक टाकण्यासाठी अमर पाटील बंटी येतोय. झिंग आणणार झिंगाट सैनिक. म्युझिक ऐकलंय संदीप जाधव म्युझिकल पार्टी कोंबडपाडा भिवंडी, ज्यांनी पूर्ण हळदीमध्ये धुमाकूळ घातलेला आहे. खुल्या गटासाठी 3 षटकं संपली की ड्रिंक्स ट्रॉली मैदानावर जाईल. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. यावेळेला चेंडूने फलंदाजाला गुंगारा दिलाय. टाटा बाय बाय करा. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिर होतो. 12वी आणि 10वीचे विद्यार्थ्यांना प्रेमाने आदरपूर्वक अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो की पुन्हा जर इथे कोणी नजरमध्ये आला, जबरदस्ती पकडून पहिल्यांदा आई वडिलांच्या ताब्यात दिलं जाईल आणि तिथून त्यांची रवानगी सरळ परीक्षा केंद्रावर केली जाईल. कोण आहे? हटवा त्याला. नाही नाही, उठवा. नाव सांगा, नाव. त्याचं नाव जाऊ दे, व्हायरल होऊ दे. हा, डोको मोकोन काय नाव? डोको त्याची डिग्रीचा नाव आहे. हा, ईशान पाटील. ईशान पाटील लगेच उठा. हा, असू द्या. त्याने अभ्यास केलेला आहे. तो बोलतो आता पास झालो तर परत मार्च ऑक्टोबरला भरीन, पण मॅच पाहिन. धन्यवाद. आजच्या ज्या गटातले जे सामने आहेत, परी 11 आणि त्या विपक्षात 5 ते 11. दुसरा सामना तुमच्या भेटीला येईल. मॉर्निंग वाडा 11 वर्सेस आरोही 11. तिसरी लढत जीवी स्पोर्ट्स आणि त्या विपक्षामध्ये बोबा 11. आणि चौथी लढत छत्रपती प्रतिष्ठान 11 आणि त्या विपक्षातली एक संघ. अशा पद्धतीने आजचे 4 अगदी दिमागदार या 4 ओपन खुल्या गटातील व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट तुमच्या भेटीला येईल. हुशार याचं असं म्हणणं आहे की मला लिहिता वाचता आलं, चिकार झालं शिक्षण. मला शिक्षणामध्ये करिअर करायचं नाही, त्याला मोठं उद्योजक व्हायचं आहे, बिझनेसमॅन व्हायचं आहे. आणि बिझनेसमॅनसाठी काय फार मोठी डिग्रीची गरज नाही आहे. 8वी 9वी 10वी शिकलेली माणसं सुद्धा व्यापारामध्ये उद्योगामध्ये भरपूर पैसे कमवले असतात. असं आहे. त्याच्यामुळं त्यांना टेन्शन नाही. समजा आता पास झालो नाही तर उरलेले पेपर बोलतो मी ऑक्टोबरमध्ये देऊन पास होईल. ओके, नो प्रॉब्लेम. तुषार. हा, ईशान. डोकोमो नावाचा त्यांनी कोर्स केलेलाच आहे ऑलरेडी, त्याच्यामुळे आणखीन काय कोर्स करायचा नाही मला बोलतो सर. अमर उर्फ बंटी, काय जबरदस्त भन्नाट झेल घेतला होता. राईट आर्म राऊंड विकेट. सुरेख सुरेख. पंचांचा इशारा मात्र अपील पेटाळून लावताना दोन्ही हात समांतर, धाव अवांतर. धावा जाऊन पोहोचतात ते बरोबर 21 वर. बऱ्याच वेळा वाईड बॉल वरून पंचांचं लक्ष हटवण्यासाठी केली जाणारी कूटनीती म्हणजे जोरदार अपील. राईट आर्म ओव्हर द विकेट.
यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन स्क्वेअर लेग पंचांच्या डाव्या बगलेतून चेंडूला काढले जाते, एक रन पुकारले ती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु यावेळेला कुठलाही धोका पत्करायला त्याने एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते. आमचे स्कोरच सांगतात 22 वर. सामने 4 षटकांचे खुल्या गटातील आजचा पहिला लढतीला प्रारंभ झालेला परी 11 आणि पास्ते संघ सातत्याने शिवकृपा क्रिकेट क्लबच्या या स्पर्धेमध्ये सातत्याने सहभागी होतोय आणि उच्च दर्जाचं क्रिकेट त्यांनी सातत्याने मैदानावर प्रदर्शित केलेलं आहे. पुढचा चेंडू अमर यांचा राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र ऑन ड्रॉईचा जोरकस फटका 2 खेळाडूंमधनं चेंडू जातो की काय बघूया. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. अगदी चेंडू सीमा रेषे पलीकडे जाणार नाही याची दक्षता घेतली जाते आणि 2 धावांनी पंचांकडे अपील केले जात आहे, परंतु पंच मात्र तटस्थ निर्विकार चेहऱ्याने पंचांनी अपील फेटाळून लावलेला आहे. दुसरं षटक संपल्याने दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 1 बाद 23 वर 24. 1 बाद 24 म्हणजे सरासरी 12 रन प्रति षटकामध्ये उभारलेले आहे. तिसरं षटक टाकण्यासाठी कोण गोलंदाज येतोय बघूया. यानंतरच्या सामन्याची नाणेफेक झाली का? दुसऱ्या सामन्याची नाणेफेक काय? काय पुढचा चेंडू नाही, जेव्हा नृत्यांगना येतील तेव्हा सूरज पाटील या बाजूला दिसणारच नाही ना. तिसरं षटक टाकण्यासाठी कोण गोलंदाज येतोय? गोलंदाजाचं नाव सांगा. 12व्या खेळाडूला त्या गोलंदाजाचं नाव माहित नाही. कृपया नाव सांगण्याची कृपा करावी. पार्थ. स्वार्थ की पार्थ काय? फहाद. ओके, काफी कठिन नाम है. फहाद. फहाद द डी ना एफ ए असू दे, काही पण असो लिहिला इथं. पुढचा चेंडू. वाह, वेगवान मारा फहाद यांचा. फहाद यांचा चेंडू पहा. आयोजकांचं स्पष्ट वॉर्निंग आहे की जेव्हा नृत्यांगना येतील तेव्हा सूरज पाटीलला याच्या आजूबाजूला सुद्धा फिरकू देणार नाही. पण याही सांगलेलं आहे. पुढचा चेंडू. वा, उडवलाय चेंडूला पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने. पंचांचा इशारा काय येतो बघूया. चौकार. डेड बॉल काय? ओके, काय प्रॉब्लेम? डेड बॉल. जो बॅनर आपला लावलेला आहे बघा, बॅनर आपला खाली पडलेला त्याच्यावर लक्ष ठेवा, त्याचा व्यवस्थित पुन्हा सेटअप करा.
या स्पर्धेच्या निमित्ताने स्वर्गवासी तुषार बल्ली पाटील त्याच्यानंतर हेमंत भोईर हे या मंडळाशी निगडीत असलेल्या अत्यंत जीवाभावाची माणसं होती आणि वी ऑलवेज मिस यू. जाधव असतील या सर्वांना पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने आणि तमाम क्रीडा रसिकांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली आम्ही वाहतोय. कारण जेव्हा जेव्हा शिवकृपा मैदानावर क्रिकेटचा थरार असायचे हे तिन्ही दिवंगत माणसं या स्पर्धेला उपस्थित राहायचं, प्रेक्षकांचं खेळाडूंचं कौतुक करायचे आणि खेळाडूंना मालामाल करायचे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फवा राईट आर्म राऊंड विकेट. वेगवान मारा यावेळेला चेंडूला भिरकावून दिलं जातं. या पंचांचा इशारा काय तो षटकार. राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने चेंडूला वेगाने शॉर्ट टर्म पुल केला जात आहे. एका धावेपेक्षा जास्त मिळणं अशक्य आहे. सुपर चांगलं चेंडू कलेक्शन. धावसंख्या जाऊन पुरली ती बरोबर 31 वर. सामना 4 षटकांचा आहे. खुल्या गटामधील ओपन क्रिकेट मधील हा पहिला चकमक आपल्याला पाहायला मिळते. व्हीआयपी डाईज मध्ये आपण पाहतायत उमेश पष्टे, बिगाबाई एकदम व्हाईट अँड व्हाईट. आजची कडक ड्रेसिंग आहे. आजच्या दिवसातली सर्वात सेक्सी आणि कडक ड्रेसिंग उमेश पष्टे, बिगाबाई यांची आज एकदम व्हाईट अँड व्हाईट. आज बिगाबाई यांनी लोटिया पठाणचा ड्रेस घातलेला. लोटिया पठाण तेजाब मधले. धाव संख्या झालेले आमचे स्कोरर सांगतात 37. पुन्हा एकदा चेंडूला टोलवलं जातंय. कव्हरच्या दिशेने 1 रन पूर्ण काढले. ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलला ठेवू शकतो. धाव संख्या जाऊन बोलले 38 आणि गडी बाद झालाय तो एकच. चांगली भागीदारी रचली जाते इथे नंदन आणि शैलेश यांच्याकडनं. तिसऱ्या षटकातले अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. थोडंसं महागडं षटक. आणि या वेळेला यष्टी रक्षकाला गुंगारा दिला जातोय. नो बॉल प्लस 22 का. बजाव. बाकी आहे
थोडस महागडं आणि लांबडं षटक आहे. ज्या अपेक्षेनं फहाद यांना गोलंदाजी दिली होती त्या आशांचा चकनाचूर केलेला आहे. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेला मारलाय चेंडू आणि गेलाय कुठे चेंडू. चेंडू सीमारेषेकडे जातो की काय बघूया. वा, अगदी अंजर पंजर ढिला केलाय पवारचा. पवारची काढली हवा. किती झाल्या धाव संख्या 47. 47. लॉस ऑफ 1 विकेट. ड्रिंक्स बॅग केले पहिल्यांदा टेनिस क्रिकेट मध्ये. हाय फाय गाडी. आणि या ठिकाणी चेतनजी पाटील भावेकर यांचं आगमन झालंय. आपलं शिवकृपा वैतरणेश्वर चषक मध्ये छत्रपती ग्रुप आयोजन मंडळ आणि ब्रदर्स ग्रुप सर्कल ग्रुप कडनं हार्दिक हार्दिक स्वागत. कडाक 1 लाखाची स्पर्धा. 1,01,111 फर्स्ट प्राइज. आज मेगा फायनल आलेल्या सगळ्या क्रिकेट रसिकांचं सागर पाटील, सत्यवान भोईर, भाई आबिडकर, नितेश पाटील गातेच, अमित पाटील, भिगा पस्टे, जगदीश पाटील, संतोष पाटील, हेमंत वाघ, संपूर्ण आयोजन कमिटी मेंबर कडनं परेश पाटील आणि व्ही सुरेश पाटील आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. वेलकम. आणि अबी पवार यांचंही आगमन झाले. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि ब्रदर्स ग्रुप कडनं नामी संधी षटकाराचा कॅच घ्या आणि या मॅच साठी 100 रुपये मिळवा. आणि बक्षीस दाते ब्रदर्स ग्रुप वाडा तालुका मिस्टर जीत पाटील. जीत पाटील, ब्रदर्स ग्रुप मयूर पस्टे आणि जीत बिट्टी म्हणजे गोटी बिट्टी आणि टॅबी ब्रदर्स ग्रुप कडनं 100 रुपये या मॅच साठी कॅश घ्या. चौथा आणि हाणामारीचं स्लॉग वरचं षटक टाकण्यासाठी येतो अनिकेत. धाव संख्या झालेली 1 बाद 47. से सलमान खान का ऑनलाइन फोन है. कुडूस 11 जय हनुमान के लिए और हर्षद होंडो के लिए और सौरभ अडकमल और पूरी टीम के लिए ढेर सारी शुभकामनाएं. आरके सलून सलमान खान इनके तरफ से ढेर सारी शुभकामनाएं इस टूर्नामेंट के लिए, होंडो भाई के लिए, सौरभ के लिए और जय हनुमान टीम के लिए. काही आमच्या माता भगिनी सुद्धा या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या आहे. मी तमाम क्रीडा रसिकांच्या वतीनं, शिवकृपा वैतरणेश्वर मित्र मंडळाच्या वतीनं या स्पर्धा बघण्यासाठी आलेल्या आमच्या मातांचं, आमच्या भगिनींचं, आमच्या ताई, माई, अक्का या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. डिसिजन काय? थर्ड अंपायर रिव्ह्यू घ्या. आउट. यस, इज आउट.
नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला आहे आकाश. चेंडू शिल्लक राहायचा जुनी 5. धावसंख्या झालेली 2 बाद बरोबर 47. रन 16 धावांची एक चांगली दर्जेदार खेळी खेळून आनंद धावाच्या रूपाने बाद झाले. अनिकेत राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र काय शॉट उडवलाय, झेल उडतो की काय बघूया. आणि गडी बाद होता होता वाचलेला आहे. साधा सोपा लॉलीपॉप झेल सोडलेला आहे. त्याच्या शेजारी आलेला खेळाडू हा सुद्धा दर्शक बनून राहिलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा प्रेझेन्स ऑफ माइंड प्रसंग वगैरे आणता आला नाही. त्याच्या हातात उडालेला चेंडू पटकन पकडण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित गडी फार झाला असता. धावसंख्या 49. पुन्हा एकदा उत्तुंग गगनचुंबी टोले जंग षटकार. षटकारानं धावसंख्या जाऊन पोचली ती बरोबर 8. आकाशने मारलेल्या उत्तुंग गगनचुंबी टोलेजंग षटकाराला उद्योजक सतीश बोरे यांच्याकडनं 1000 रुपयाचं रोख बक्षीस. यावेळेला पंचांचा इशारा नो बॉल. षटकार मारल्याबरोबर गोलंदाज अनिकेत दडपणाखाली आला. कावरा बावरा झालाय, घाबरा गुबरा झालाय. धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती बरोबर 56 वर. हा चेंडू नो बॉल म्हणजे फ्रीचा असेल, मुक्त असतं पटका कुठे पण मारू शकतो. आणि यावेळेला पुन्हा एकदा उडवलाय फाईन लेगच्या डोक्यावर. पुन्हा एकदा उत्तुंग गगनचुंबी टोलेजंग षटकार. धावसंख्या 62. पुन्हा एकदा उद्योगपती सतीशजी भुईर यांच्याकडनं पुन्हा एकदा 1000 रुपयाचं रोख बक्षीस. फलंदाज आकाशला माला माल केले जाते. खेळाडूंना कमवायची नामी संधी. 1000 रुपयाचा मालक बनलाय तो आकाश. 2000 झाले. 2 षटकार. षटकाराला 1000 रुपये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलंय सरळ आमच्या समालोचन कक्षाकडे. अगदी सागर पाटीलच्या चरणावर. पुन्हा एकदा 1000 रुपये. षटकार लगातार 3-6 इन रो. वाव. वाव. पुढचा चेंडू आकाश काय करतोय बघूया. पुन्हा उडवलाय. गोलंदाज धक्क्याने चेंडू तिकडे गेला आणि गोलंदाजही खाली पडला. पुन्हा एकदा 1000 रुपये. तब्बल 4000 रुपये आकाश यांना सतीश भाऊ भोईर उद्योजक यांच्याकडनं आलेले. हे कोण आकाश? कुठला आकाश?
आयोजक सत्यवान भोईर साहेब यांच्या वतीने या ठिकाणी या. कृपा वैतन्य चषक मध्ये आकाश. छत्रपती ग्रुप आणि आयोजन कमिटीच्या वतीनं सत्यवान भोईर भाई आंबेडकर यांच्या हस्ते चेतन पाटील भावेकर यांचा सन्मान केला जातोय. वेलकम. त्याचबरोबर माननीय अभि पवार यांचं स्वागत आणि सन्मान सागर पाटील यांच्या हस्ते होते. हॅलो हॅलो अभि पवार यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. हॅलो हार्दिक हार्दिक स्वागत. हॅलो 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 चेक हॅलो 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 चेतन पाटील हॅलो दगडी आणि पुणे अरुणभाई गवळी मुंबईच्या यांचे लावण्या जावई लावण्यवती पुणे मुंबईवरनं पोहोचलेल्या आहेत अगदी थोड्याच वेळात. आणि त्यांना घेण्यासाठी सूरज पाटील थोड्याच वेळात रवाना होणार शिरीष पाड्यावर. कार घेऊन बघा, झेल सोडल्यानंतर त्या खेळाडूचा झेल सोडला आणि त्या झेलानंतर काय घडलंय. 4 महा टोले जंग षटकार. किती धावा झाल्यात त्यानंतर 75, 74 झाल्या आणि 75 टू विन. आजच्या सगळ्या मॅच हाय स्कोरिंग झाल्यात. आजच्या दिवसातली जी पहिली लढत झाली सापरोंडा कोलकेवाडी 75 धावा, दुसरी लढत झाली 71 धावा, तिसरी लढत आता झाली पुन्हा 74 धावा. बघा हेमंत वाघचं डेडिकेशन बघा, समर्पित भावना बघा, पंचांची भूक तहान त्यांनी जाणलेली आहे. भूखे को रोटी और पैसे को पाणी, अहिंसा परमो धर्म, याला म्हणतात मानवता. 75 धावांचा हिमालय कसा पार करतील याचं धावतं वर्णन करण्यासाठी खुमासदार शैलीमध्ये नवा आवाज अद्वर शेलार. नेक्स्ट मॅच असेल मॉर्निंग वाडा आणि त्याच्या विरोधात आरोई 11. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस साठी यायचे. बोथ टीम कॅप्टन चला बी फास्ट. चला मॅच कडे आपण जाऊया. थँक्यू अडगमो सर. 5-11 आपला अतिरिक्त खेळाडू पोहोचला नाही आमच्यापर्यंत. 5-11 चला मॅच कडे जाऊयात. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल. डावखोऱ्यात आता फलंदाज. एक्स्ट्रा प्लेअर लवकर पाठवून द्या, नावं बॅटरची माहित नाहीयेत. मॉर्निंग वाडा आणि त्याच्या विरोधामध्ये आरोई 11 दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस करण्याकरिता यायचंय. इट्स अ फायनल ऑफिशियल कॉल. मॅच कडे आपण जाऊयात. पहिला बॉल बघा गोलंदाजीची आपण ऍक्शन पाहिली तर सोहेल तन्वीर पाकिस्तानचा सर जो गोलंदाज होता तशी ऍक्शन आपल्याला या ठिकाणी त्या गोलंदाजाची बघायला मिळते. पहिला बॉल आपटून टाकलेला बॅटवर घेता आला नाहीये. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण पाहू शकाल जयेश, नॉन स्ट्राईक एंडला मयूर. ही सलामीची जोडी प्रांगणामध्ये दाखल. पहिला बॉल डॉट आलाय. दुसरा बॉल करिता यावेळेला फुलर लेनची डिलिव्हरी लोवर फुलटॉस रूपामध्ये बनवली. बॅटवर बॉल प्रॉपरली आला नाही आणि परतावं लागेल खेळाडूला माघारी. महत्वाचा खेळाडू यावेळी बाद होऊन तंबूच्या असला विकेट. खेळाडू बाद. नेक्स्ट मॅच असेल मॉर्निंग वाडा आणि त्याच्या विरोधात आरोशी 11. नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता अमर पाटील उर्फ बंटी मलवाडा मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरिता दाखल झालाय. ज्याने एक अप्रतिम कॅच मात्र कंप्लीट केली होती. ज्या पद्धतीने सरांनी उल्लेख केला की कॅच कंप्लीट केल्यानंतर प्रत्येक प्रेक्षकाच्या मुखातून एकच आवाज आला, वाव. तोच बंटी मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरिता दाखल. क्षेत्ररक्षण केले, गोलंदाजी केली. आता बॅटिंगची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन मात्र मैदानामध्ये दाखल झालाय. विजयाकरता आव्हान ठेवलंय तब्बल 76 धावांचं. अमर पाटील प्रांगणामध्ये दाखल. पहिला बॉल डॉट, त्यानंतर मात्र एक विकेट.
2 चेंडू अजून धाव नाहीये. पुढचा बॉल अमर पाटील करिता. इथून ही धावसंख्या चेस करायची आहे, त्याला मैदानामध्ये थांबणं गरजेचं. पुढचा बॉल आपटून टाकलेला, धावचीची संधी परंतु क्षेत्ररक्षकांकडनं फंबल. जो खेळाडू आपण मिड ऑफला पाहत होतो त्याच्याकडनं थोडीशी फंबल झाली. लगेच मात्र धावचीची संधी निर्माण झालेली ज्यामध्ये यश आलं नाही आणि बॉल अजून सुद्धा डॉट. धावा काही येत नाहीयेत सर. 3 बॉल सलगचे निर्धाव आले. तुम्ही भली मोठी धावसंख्या चेस करतायत आणि पॉवर प्ले मध्ये, परंतु तेवढ्याच्या पॉवरफुल तुमची बॅटिंग अजून होत नाहीये. अमर पाटीलला ही गोष्ट ओळखावी लागेल. या वेळेला मात्र उडवलं बॉलला, उंची तर बरीच गाठली आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नंदन जज करतोय. परतावं लागेल अमर पाटीलला सुद्धा. अमर पाटीलच्या खेळीचा पूर्णविराम. विकेटचं पतन. खेळाडू बाद. थँक्यू थँक्यू. यस, नवीन बॅटर कोण मैदानामध्ये दाखल होत असताना पाहू शकाल. मॉर्निंग वाडा आणि आरोशी 11 कॅप्टन टॉस करता या. अमर पाटील बॅट्समनचं नाव कळवा. नाव कळवा फलंदाजाचं. बॅट्समनचं नाव कळवा. मनीष. प्रसाद मैदानामध्ये दाखल बॅटिंग करण्याकरिता. अजून मनीष सारखा खेळाडू प्रांगणामध्ये दाखल झाला नाहीये सर. ज्या खेळाडूने या मैदानावर एक अर्धशतकीय इनिंग, 2 अर्धशतकीय इनिंग ज्या खेळाडूने साकारल्या त्याला मात्र मागे ठेवलं जातं. या वेळेला फेकून दिले बॉलला. बॉल चाललाय सरळ काऊ कॉर्नर झोनच्या दिशेनं. 1 बाउन्स ओव्हर द रोप. पहिला चौकार बॅटरच्या बॅट मधनं बघायला मिळाला. बॉल चौकाराकरिता आणि 4 न मात्र या ठिकाणी खातं ओपन केलं गेलंय. चेंडू आतापर्यंत या षटकातील पाहिले आपण. समाप्तीस आलेत 5 आणि धावा स्कोर कार्डवर मात्र जोडल्या गेल्या 4. 2 बाद 4. भली मोठी धावसंख्या 76 चेस करताना 5 ते 11 टीम मात्र मैदानामधनं इन ऍक्शन आपल्याला बघायला मिळतेय. त्यांच्या विपक्षामध्ये धावा पाहिल्या तर तेवढ्याच्या पहिल्या षटकामध्ये अजून करून दिल्या नाहीयेत. गोलंदाजाची तारीफ करावी लागेल, परंतु आल्या आल्या प्रसादनं मात्र पहिल्याच बॉलवर प्रसाद दिलाय. 1 बाउन्स चौकारामध्ये या बॉलला कन्वर्ट केलं. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. प्रसादच्या विपक्ष यावेळेला पॅडल स्वीपचा वापर. बॉलला पाठवून दिलं जाते. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. नंदन त्या बॉलचा पाठलाग करतोय, परंतु त्याआधी बॉल ट्रॅव्हल होईल. सलगचा दुसरा चौकार. 4. शिवकृपा वैतरणेश्वर चषक गातेस खुर्द आपण या ठिकाणी पाहतोय. अप्रतिम स्पर्धा, आयोजन, नियोजन देखणं या स्पर्धेकरिता आपल्याला बघायला मिळतंय. धावसंख्या आपण पाहिली पहिल्या षटका अखेरीस 8 या अंकावर. चला नेक्स्ट मॅच टॉस करता या. मॉर्निंग क्रिकेट क्लब आणि आरोशी 11. मनोजी वलटे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण मंचावर स्थानापन्न व्हायचंय. मॉर्निंग क्लब, मॉर्निंग क्रिकेट क्लब आपण टॉस करण्याकरिता या. कॅप्टन, इट्स अ फायनल ऑफिशियल कॉल. धावा स्कोर कार्ड वर जोडल्या गेल्यात 8. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरनं येत असताना गोलंदाजी करण्याकरिता आपण पाहू शकाल. बॉलिंग साठी नवीन गोलंदाजाला बॉलिंग मार्क वरनं आणलं जातंय. नाव कळवा गोलंदाजाचं. बाबू. बाबू बॉलिंग मार्क वरनं गोलंदाजी करण्याकरिता सज्ज झालाय. स्ट्रायकिंग एंडला मात्र फलंदाजी करताना आता आपण पाहणार आहोत मयूर याला. भली मोठी धावसंख्येचा डोंगर. आता येणारे सर बॉल आहेत 18 आणि करायच्यात तुम्हाला तब्बल 63 धावा. 67. यावेळेला पहिल्याच बॉलला उडवून दिलं जातंय. गॅप मधनं बॉल नंदनच्या
मस्तकावर होता, परंतु काय क्षेत्ररक्षण नंदनच्या माध्यमातून बघायला मिळाले. अप्रतिम, काबिल तारीफ फिल्डिंग स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये त्या ठिकाणी नंदननं मात्र बॉलला स्टॉप केले. 2 धावा या बॉलवर वेगानं झपाट्यानं कंप्लीट केला. 2 वाढून स्कोर कार्ड पुढे जात असताना आपण पाहू शकाल 10 या अंकावर टॉस साठी. यस, दोन्ही टीमचे कॅप्टन आले त्या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये तुमच्या समवेत मात्र जॉईन होतील सूरज पाटील सर. माननीय चेतनजी पाटील, अभि पवार यांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी यावं. अकरा धावा स्कोर कार्ड वर जोडल्या गेल्यात. विजयाकरता 76 धावांचं लक्ष. यस, व्हाईट बॉल. पुढचा बॉल या वेळेला गॅप मधनं ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न. मागे फिल्डर याच फटक्याकरिता तैनात केलेत आणि फिल्डर आहेत तिकडे बॉलला फेक करतायत. एकच सिंगल याही बॉलवर कंप्लीट होईल. सिंगलला वाढून आपण स्कोर कार्ड पाहिलं. पुढे जात असताना आमचे स्कोरर आम्हाला सांगतायत हळूवार पद्धतीने पुढे जात आहे. चेतन पाटील भावेकर मान्यवर आणि अभि पवार खानिवली मान्यवरांना विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी यावं. बल्ली पाटील स्मृती टॉस बॉक्स आपण या ठिकाणी पाहू शकतायत. बल्ली पाटील एक दिग्गज व्यक्तिमत्व, मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस आणि डॅशिंग व्यक्तिमत्व जे हरपलं. आणि बल्ली पाटील एक मोठं नाव या पालघर जिल्ह्यात आणि त्यांची आठवण म्हणून या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन. आणि टॉस केला तर एका बाजूला पाहायला मिळते टीम मॉर्निंग क्लब, तर दुसऱ्या बाजूला आरोशी 11. अभि पवार यांच्या शुभास्ते टॉस केला जाते. संतोषजी मोकाशी आमच्या समेत जोडताना टॉस जिंकलाय गुड मॉर्निंग क्लब टीमनं. तर नक्कीच आपण टॉस जिंकलेला आहे. हसमुख पाटील जास्त वेळ घेत नाही. काय स्वीकारणार? फिल्डिंग करताना कुठपर्यंत आपण रोखणार या मॅच मध्ये? 40. अगदी 40 पर्यंत रोखण्याचा निर्णय आहे. आरोशी टीम मध्ये कुठले असतील महाराष्ट्र स्टार कास्ट बॅट बॉलर? सगळेच आहेत. ऑल आहेत महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील आरोशी मध्ये. मजा येईल. आपलं नाव काय? महेंद्र जाधव आमच्या समेत आहेत. बॅटिंग आहे, कुठपर्यंत ठोकणार? आज 1 लाखाचा थरार आहे क्रिकेटचा. 50+ जाण्याचा प्रयत्न करू. 50+ जाण्याचा प्रयत्न करणार. वेल डन बेस्ट ऑफ क्लब. महत्वाची गोष्ट, महाराष्ट्राच्या अनेक मोठ्या स्पर्धा आपण खेळतायत. हे आयोजन तुम्हाला शिवकृपा वैतरणेश्वरचं कसं वाटतं? ट्रॉफीचं आयोजन तर दरवर्षी खूपच छान असतं. इथे खेळायला खूप मजा येते. बाकी पब्लिक तर खूप सपोर्ट देते. क्रिकेटला लावण्या तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठल्या कुठल्या स्पर्धेला पाहिल्यात? मी तर नाही पाहिलं कधी. फर्स्ट टाइम लावण्यामध्ये होणार. वेल डन बेस्ट ऑफ लक. ओव्हर टू कमिटी बॉक्स. यावेळी मात्र बॅटरच्या बॅट मधनं आलाय षटकार. पुनर्संजीवनी देणारा. धावसंख्या आपण पाहिली तर 23 या अंकावर जातीये. मनीष ठाकरे अजून जो प्रांगणाच्या बाहेर आहे. प्रेक्षकांमधनं आवाज येत आहेत की ज्या खेळाडूने 2 अर्धशतकीय इनिंग याच मैदानावर साकारल्यात तो अजून सुद्धा बॅटिंगला गेला नाहीये. परंतु जो खेळाडू मैदानामध्ये तो सुद्धा चांगली धावसंख्या करतोय याही वेळेला उडवून द्यायचं होतं. फिल्डर त्या ठिकाणी जज करतोय आणि वा काय कॅच कंप्लीट केली आहे. कोण क्षेत्ररक्षक? शुभम, आय थिंक शुभम पाटील वसुरी. याच आपल्या वाडा तालुक्यातील प्रमोट होणारा खेळाडू. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करत असताना विकेटचं पतन. आणि इथून आता मात्र मनीष ठाकरे प्रांगणामध्ये दाखल झालाय बॅटिंग करण्याकरिता. मॅन फ्रॉम शेलपाडा विक्रमगड. धावसंख्या 23 या अंकावर. माफ करा, विजयाकरता लक्ष आहे ते 75 धावांचं आहे, 76 नाही. 13 चेंडू बाकी आणि विजयाकरता 52 धावांची गरज आहे. 13 चेंडू 52 धावा. हसमुख पाटील या ठिकाणी येत आहेत. अमित पष्टे या ठिकाणी येत आहेत. यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतो. मनीष ठाकरे मैदानामध्ये दाखल. येणारे 13 बॉल बाकी आहेत आणि विजयाकरता 52 धावांची गरज. मनीष ठाकरे गोलंदाजी मार्ग गोलंदाज सज्ज होतोय. बाबू पुढचा बॉल घेऊन मनीषच्या विपक्ष. या वेळेला मात्र फिरवलंय बॉलला, परंतु अतिरिक्त फिरवलंय. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत
वाईड बॉल. सर जेव्हा तुम्ही बॉलला फिरवताय तेव्हा तुमचं नियंत्रण सुद्धा तेवढं बॉलवर असणं गरजेचं आहे. अतिरिक्त प्रमाणामध्ये फिरवलं जात आहे, ज्यामुळे आतापर्यंत पंचांनी जवळपास 3 बॉल वाईड करार केलेत. यावेळेला मनीषच्या बॅटवर बॉल प्रॉपरली आला नाही. बॉल चाललाय त्या ठिकाणी, गोलंदाज स्वतः जाऊन बॉलला स्टॉप करतोय. एक सिंगल या बॉलवर वेगानं कंप्लीट होईल. आणि आता मात्र येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि करायच्या तुम्हाला 50 धावा. 12 चेंडूत 50 धावा म्हणजे प्रत्येक षटक जवळपास 25 सरासरी 50 धावा करायच्या आहेत तुम्हाला. जवळपास सर्वच्या सर्व बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण आता इथून सेन्सिबल बॅटिंग केली तर तुम्ही ही धावसंख्या चेस करणं तुम्हाला खूप कठीण होईल. आणि ते दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल आपण पाहू शकाल. मनीष आणि मयूर ही जोडी मैदानामध्ये दाखल आहे. मयूर एका बाजूने ओपनिंगला गेलेला खेळाडू, त्याची साथ देण्याकरिता यावेळी मयूर आणि मनीष दाखल झाला. बॉलिंग ट्रॅक वरनं प्रज्वल, धोंडावडवली टीम कडनं बिलॉंग करणारा खेळाडू, छोटा उंचीचा परंतु एक प्रतिभा संपन्न खेळाडू प्रज्वल पाहू शकाल यावेळी दाखल होतो बॉलिंग करण्याकरिता. 12 बॉल आणि करायच्या तुम्हाला 50 धावा. पहिला बॉल यावेळेला उडवायचं होतं. बॉल चाललाय कव्हरच्या दिशेनं. फिल्डर त्या बॉलचा 3 जण पाठलाग करतायत आणि एकाने मात्र बॉलला परफेक्ट हातामध्ये कलेक्ट केले. आज मनीष तेवढ्याशा बहरामध्ये सर दिसत नाहीये, कारण गेला बॉल सुद्धा ओव्हर पिच होता, तो त्याला बॅटवर घेता आला नाही. तिसरी. त्यानंतर यावेळेला लोअर फुलटॉस स्वरूपातला बॉल सुद्धा प्रॉपरली बॅटवर कनेक्ट करता आला नाही. एकच सिंगल कंप्लीट. 11 चेंडू 49 धावांची गरज. मयूर या मॅच मध्ये मात्र त्याला षटकार चौकार ठोकावे लागतील. यावेळेला अप्रतिम बॉल आणि काय घडते मैदानामध्ये. पंचांचं बोट चाललंय आकाशाच्या दिशेनं. एज घेतली आणि तदनंतर मात्र फ्लाइंग स्लिपला कॅच कंप्लीट केली. विकेटचं पतन. खेळाडू बाद. या अर्थानं फहाज याच्या षटकांमधून सर जवळपास मॅच ऑन झाली. भल्या मोठ्या धावा आल्या आणि तदनंतर मात्र धावसंख्येला उच्चांकच गाठत गेला आणि शेवटच्या बॉल 3 पूर्णांक दुसऱ्या बॉलवर सोडलेली ती कॅच आणि तदनंतर बसलेले सलगचे 4 षटकार. मॅचने मोठी धावसंख्या मात्र ठेवली. यावेळेला ऑन साइडला जोरकस प्रहार करायचा होता. फिल्डर काऊ कॉर्नर झोन मध्ये बॉल जातोय. फिल्डर लॉंगांचे तिथपर्यंत पोहोचतील. बॉलला कलेक्ट करून फेक करतायत. एकच सिंगल कंप्लीट होईल. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 9 आणि करायचे आहेत तुम्हाला 48 धावा. 9 चेंडूत 48. आता समीकरण थोडस कठीण झालंय. जवळपास तुम्हाला इथून प्रत्येक बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवायचं आहे आणि ती मॅच आता थोडीशी हार्ड होत असताना बॅटिंग करणाऱ्या टीम करिता आपल्याला बघायला मिळते. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर दी विकेटनं. यावेळेला मनीषची कॅच उडली आहे. फटका फसलाय. उंची बरीच गाठली. प्रज्वल स्वतः त्या ठिकाणी जज करतोय आणि वा काय कॅच कंप्लीट केली आहे. फॉलो थ्रू मध्ये जाऊन अशा प्रकारच्या कॅचेस कंप्लीट करणं स्वतः गोलंदाजी करत असताना थोड्याशा कठीण असतात. अप्रतिम कॅच. विकेट. मनीष. आदरणीय सन्माननीय संतोषजी मोकाशी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांच्या समवेत सन्माननीय आदरणीय मनोजजी वलटे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. तदनंतर सन्माननीय आदरणीय अविनाशजी पष्टे, क्रिकेटची अविरत सेवा करणारे व्यक्तिमत्व, आणि सन्माननीय विजयजी पष्टे साहेब, या सर्वांना विनंती आहे मुख्य क्रीडा मंचावर येऊन आपण सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय. आदरणीय ओमकारजी पालवी ते देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. सर्व मान्यवरांना विनंती आहे की क्रीडा मंचावर येऊन सन्मानानं आपण इथे स्थानापन्न व्हायचंय. धन्यवाद. नवीन बॅटर अनिकेत बॅटिंग करण्याकरिता मैदानामध्ये दाखल. जवळपास सर आता हतबल पद्धतीने बॅटर मैदानामध्ये जात आहेत. तो जोश, तो उत्साह त्यांच्यामध्ये बघायला मिळत नाहीये. मोठी धावसंख्या चेस करत असताना थोडीशी दमछाक मात्र त्यांची झाली आहे. यावेळेला बॉल तर चांगला होता. पंचांचे मात्र दोन्ही हात समांतर येत असताना इट्स अ वाईड बॉल म्हणून मात्र करार केलंय. मॅन ऑफ द मॅचला लागणारी जी प्रत्येक ट्रॉफी आहे ती खरं तर अक्षय बार अँड रेस्टॉरंट या स्पर्धेचे ब्रँड पार्टनर आदरणीय विजयजी पष्टे यांच्या वतीनं. धन्यवाद. पुढचा बॉल यावेळेला मात्र एष्ट्या दिसल्या. एष्ट्यांच्या मोहात पडलेले प्रज्वल
पुन्हा एकदा दिशा भरकटी आहे. पंच दर्शवत असताना उजव्या यष्टीच्या बाहेर बॉल गेला. इट्स अ वाईड बॉल म्हणून कळवतायत. सलगचा दुसरा अतिरिक्त चेंडू. थोडंसं प्रेशर कारण सफल होतोय बॅटर. ऑलरेडी तुम्ही जर का पाहिला तर धावसंख्या या ठिकाणी जाऊन पोहोचली 29. रिव्हर्स स्वीप खेळायचं होतं परंतु पुन्हा एकदा बॅटवर बॉल येत नाहीये. अजून एक डॉट बॉल. सरळ बॅटने धावा येत नाहीयेत. बॅट आडवी करण्याचा प्रयत्न केला परंतु आडव्या बॅटनं सुद्धा सर धाव येणं थोडंसं आता कठीण झालंय. धावसंख्या आपण पाहिली 29 या अंकावर स्थापित. विजयाकरता 75 धावांचं आव्हान ठेवलंय. त्यापैकी आतापर्यंत पाहिलं आपण. यावेळीला मात्र फेकून देण्याचा प्रयत्न केलाय. नंदनच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावेल. आज तुम्ही नंदनला या मॅच मधनं लाईव्ह स्क्रीनवर जास्त वेळ बाहेर ठेवू शकत नाही कारण जवळपास बॉल त्याच्याकडे जात आहेत. कॅचेस जात आहेत. त्याने बॅटिंग सुद्धा अप्रतिम केली. अजून एका विकेटचं पतन. खेळाडू बाद. चला न्यू बॅटर. चला नवीन बॅटर जरा धावत जा. बी फास्ट. थोडी गेम स्पीडअप करायची आहे. ड्रिंक्स ब्रेक तुम्ही पाहू शकाल. ड्रिंक्स ब्रेक मध्ये स्पोर्ट कार जी पाणी घेऊन मात्र मैदानामध्ये जात असताना परी 11 संघाचे अमर पाटील यांना विनंती आहे की आपण परेश पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे. अमरजी पाटील यांना विनंती केली जाते. परी 11चे चालक मालक आपण कृपा करून परेश पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे. बोबा 11 संघाचे पॅकर आदरणीय श्यामजी हजारे ज्यांनी व्यावसायिक दर्जाच्या अनेक क्रिकेटर्स या विभागात आणले त्या आदरणीय श्यामदादा हजारे यांना आपण विनंती करूयात की मुख्य क्रीडा मंचावर येऊन आपण सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय. मॅच कडे जाऊयात. शेवटचा गोलंदाज आशिष. पहिला बॉल घेऊन फहादच्या विपक्षामध्ये. राईट आर्म राऊंडी विकेटनं फिरवलाय बॉलला. बघितलं कुठे बॉल गेला कुठे. टप्पा पडल्यानंतर थोडाही बाउन्स नाही आला तसा विकेटच्या मागे निघून गेला. डॉट बॉल. आणि आता जवळपास मात्र या मॅच वर कम्प्लिटली कुरघोडी केली आहे परी 11 या टीमने. पुन्हा एकदा गोलंदाज पुढचा बॉल घेऊन राऊंडी विकेटनं. या वेळेला मात्र फटका चांगला. उंची तर बरीच गाठली आहे. लांबी किती गाठली जाईल शुभम त्या ठिकाणी जज करतोय आणि शुभमच्या हातामधनं चुकी. खूप कमी वेळा होत असते. परदावा लागेल खेळाडूला माघारी. अजून एका विकेटचं पतन. खेळाडू बाद. बोबा 11 पॅकर ज्येष्ठ संघ मालक श्याम हजारे खानिवली. बोबा 11 आपण स्टेजवर यावं. मोनिश नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता. थँक्यू. नवीन बॅटर मोनिश मैदानामध्ये दाखल बॅटिंग करण्याकरिता. पुढचा बॉल. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न तर केलेला मोनिशला सुद्धा परतावा लागेल. ऑन हॅट्रिक बॉलर. आता इथून सलगच्या 2 बॉलवर 2 विकेट्स आल्यात आणि धावसंख्या आपण पाहिली तर कम्प्लिटली स्थापित. 3 बॉलवर अजून सुद्धा धाव आली नाहीये. 29 या अंकावर बघायला मिळते स्थापित धावसंख्या. चला नवीन बॅटर जरा धावत जा. ऋषभ किशोर मैदानामध्ये दाखल बॅटिंग करण्याकरिता. नवीन बॅटर नवीन फलंदाज. पुढचा बॉल ऑन हॅट्रिकचा चेंडू घेऊन. यावेळेला हॅट्रिक बॉलला मात्र सन्मानात्मक पद्धतीने खेळून काढलं जातं. एक सिंगल कंप्लीट केली या बॉलवर. 4 चेंडू इथून समाप्तीस आलेत. अंतिमच्या 2 चेंडूचा खेळ बाकी. परी 11 टीम जवळपास या मॅचच्या विजयाच्या उंबरठ्यावर येऊन मात्र ठेपली आहे असं म्हणावं लागेल. आजच्या दिवसामधनं सर अनेक इनिंग आपल्याला मात्र बॅटिंगच्या माध्यमातून धुव्वाधार बघायला मिळाल्या. यावेळेला फटका चांगला. खेचून मारलेला स्ट्रोक. बॉलला सरळ पाठवून दिलं जाते. बॉल चाललाय काऊ कॉर्नर झोन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
ज्यामध्ये सर सकाळच्या सत्रामध्ये शुभम पाटीलची इनिंग, त्यानंतर गेल्या मॅच मध्ये अर्षद होंडो यांची इनिंग, आणि या मॅच मध्ये आपण जर का पाहिलं तर जो शेवटचा बॅटर आला आकाश, ज्याने 4 चेंडू 4 षटकार ठोकले. मात्र विक्रम अजून अर्षद होंडो यांच्या नावी सलगचे 5 षटकार बघायला मिळाले होते आपल्याला. यावेळेला फिरवलाय बॉलला आणि पंच कळवतायत षटक या ठिकाणी होईल समाप्त. म्हणजे मॅच या ठिकाणी विजयी झाली. परी 11 टीम विजयी. टीमचं खूप खूप अभिनंदन आणि हार्ड लक टीम पास्ते. आपण या स्पर्धेमध्ये आलात, या मंडळाला सहकार्य केले, चांगला खेळ केलात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. तर आपण जाऊया स्वागत एक आणि मिनिट सर, सन्मानाकडे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे खेळाडू आकाश, नो डाऊट. चला आकाश या आपण आणि मायक्रोफोनवर बदल करूयात. मायक्रोफोनवर या ठिकाणी आमंत्रित करतो बड्डे बॉय कॉमेंटेटर अर्थातच निखिल वाकळे सर यांना. वेलकम.